तर सारखा पाऊस सुरू होता, भाज्या वगैरे आणायला जायचं. तर बघू शकता तुम्ही कोल्हापुराचं वातावरण, किती पाऊस आहे आणि शेतकऱ्यांची खरंच त्यांची कमाल म्हणावी की ते एवढ्या पावसातही भाज्या वगैरे घेऊन बसतात. आता हे घरी नाही त्याच्यामुळे सगळं मलाच हँडल करायचं आहे. तर आता हे एवढं ठीक आहे की गाडी वगैरे येते, त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल होतात. भाजी घेऊन आले, त्याच्यानंतर पहिला काम असतो दिवा वगैरे लावणं आणि संध्याकाळ झालेली. मी खूप 2-3 दिवसापासून चालू होतं की भाजी वगैरे आणायची, पण पावसामुळे नको वाटत होतं बाहेर जावं. पण शेवटी मुलांच्या डब्यासाठी तर बाहेर जावंच लागतं. घर वगैरे झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवा लावायला ते वेळ होते. संध्याकाळी खूप छान आणि मन प्रसन्न होतं बघा. जेव्हाही आपण देवपूजा करतो तर एक जे काही आपल्या मनात निगेटिव्हिटी असते, मी कायम माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, कारण जे कोणी त्यांच्या मनात दुःख असतील, आता एक प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात, पण ते प्रॉब्लेम नाहीसे करण्यासाठी जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा तर आपण एकच मार्ग उरतो, तो म्हणजे प्रार्थनेचा, आराधनेचा. आणि मी तेच करत असते. जेव्हाही मन अशांत होतं तर देवापाशी थोडंसं जाऊन बसते, तर नक्कीच छान त्याचा तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. कारण तुमच्या मनात जे काही निगेटिव्हिटी असेल ते निघून जाण्यास मदत नक्कीच होईल. तर अशा प्रकारे देवपूजा वगैरे करून घेत आहे मी. जेव्हाही वाटतं ना की काहीतरी वाईट घडतं आहे, काहीतरी वाईट होतं आहे, तर नक्की तुम्ही हे ट्राय करा. नक्की तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल. तर माझ्यासोबत मी मुलांनाच, माझंच नाही तर मुलांनाही मी देवपूजेची खूप सवय लावली आहे. सकाळी आणि संध्याकाळी थोरा मोठ्यांच्या पाया पडणे. कारण जेव्हा मुलं मोठे होतात त्यांना ह्या गोष्टी नको वाटतात, ते कंटाळवाणी वाटतात. तेव्हा मग आपल्यालाही वाटतं की आपले मुलं म्हणजे का आस्तिक नाही आहे, का नास्तिक आहे, त्यांना म्हणजे देवाबद्दल काहीच हे नाही आहे, आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे. तेव्हा हे कुठंतरी आपलं चुकलेलं असतं. त्यांच्यासमोर आपण जे काही करतो तेच ते शिकत असतात किंवा अनुसरण करत असतात. आता जेव्हाही मी देवाच्या जवळ प्रार्थना करायला बसते संध्याकाळ सकाळ, तर मुलंही माझ्यासोबत येऊन बसतात. आणि मी म्हणजे बाहेरून जे काही आणलेलं असतं भाजीत मंडीमध्ये, तर मी जास्त करून तळलेले वगैरे पदार्थ बाहेरून काही जास्त आणायला बघत नाही. जे काही बनवते ते घरीच बनवते जास्त करून. एखाद्या वेळेस ठीक आहे बाहेरचं, पण कंटिन्युअसली नाही देत. म्हणून केळी आणलेली तर त्या दोघांनी एक एक केळी घेतली आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत देवपूजेला बसले. मुलांच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी टाकणं खूप गरजेचं आहे आजकाल. कारण आजकालची मुलं जी आहेत तर म्हणतात कॅम्प्युटर युगातले मुलं आहेत, त्यांना काही सांगावं लागत नाही. हां, जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल त्यांना काही सांगावं लागत नाही, पण आपल्या संस्कृतीबद्दल मात्र त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. खूप मुलं असे असतात की त्यांना अजून म्हणजे त्यांना देव म्हणजे सगळ्या गोष्टी माहीतच नाही, कारण घरातच आपण तसं हे वातावरण करून ठेवलं आहे. मोठ्यांना आदराने बोलणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडूनच ते शिकतात आणि हे चांगल्या सवयी आहेत, त्या आपण मुलांना नक्कीच लावल्या पाहिजे. देवपूजा झाली, त्याच्यानंतर घेतली भाजी वगैरे निवडायला. जेव्हाही काही भाजी बाहेरून आणतो आपण, तर लगेच ते निवडून व्यवस्थित ठेवली तर बरं. आता पावसाचे दिवस आहे, तर ह्या दिवसात तर आपण ते लगेच ठेवली पाहिजे, कारण लगेच खराब होते भाजी. तर कोथिंबीर ह्या आजच्या दिवशी म्हणजे खूप स्वस्त भेटलं मला. 10ला 2 जुड्या. तर मी त्यांना म्हणजे त्यांच्याकडे सुट्टे नव्हते, त्यांना म्हणत होते मी की राहू द्या दादा, कारण ते पाण्यात भिजताना बघून मला थोडंसं वेगळं वाटत होतं. म्हटलं राहू द्या दादा, एरवी तर ₹10 किंवा ₹15 जुडी आणत असते, कधी कधी 20-40पर्यंत कोथिंबीर असतो. त्यांना म्हटलं मी जाऊ दे, पण तरी म्हणतात ना की शेतकरी खूप हे असतात, प्रामाणिक असतात. त्यांनी म्हटलं की 2 जुड्या न्या ताई. मग मी एक जास्त झाली, मला एक बस होते म्हणून मी काकूंना दिली खाली. तर बघा, आपण जेव्हा मोठ्या मोठ्या शॉपमध्ये जाऊ ना, तर ₹1-2 जेव्हा वाचतात ते काही वेगळं चॉकलेट वगैरे देतात. पण शेतकऱ्याचं जेव्हा प्रामाणिकपणा बघितला पाहिजे, कारण शेतकऱ्यांपासून म्हणजे सगळं तेच आपल्याला पुरवतात आणि त्यांनाच कुठेतरी ते मागं पडलेले असतात किंवा त्यांना ज्या गोष्टी हव्या आहे गरजेच्या त्या त्यांना वेळेवर मिळत नाही, किंवा ज्यात मालाला त्यांना भाव पाहिजे ते वेळेवर सगळं भेटत नाही. तर भाज्या सगळ्या वेगळ्या करून घेते. कांदे वगैरे मी एकत्रच सगळं आणत असते जास्त करून. पण आता कांदे पण संपले, जास्त पण आणून ठेवले ते पण कुजतात. जेवढे आपल्याला पाहिजे 15 दिवस किंवा 1 महिनाभर पुरेल एवढे कांदे मी आणत असते. तर आता एकटी मीच आहे, मुलं आणि मी, तर एवढेसे कांदे वगैरे काय लागत नाही. मिस्टर असले की नॉनव्हेज हे सगळे पदार्थ जास्त होतात, त्याच्यामुळे कांदेही खूप सारे लागतात. आम्ही असलो की तेवढंच कमी होते. आणि फ्रीजही वेळेच्या वेळ क्लीन करून घेण्याचं गरजेचं आहे. आता हे करायचंच आहे मला 2-3 दिवसात क्लीन, तरी
जे काय पहिल्या भाज्या होत्या त्या खराब वाटत होत्या, त्याच्यातल्या काही ज्या म्हणजे आत्ता यूज होतील तशा ते वर ठेवलेल्या. त्याच्यानंतर जे खराब व्हायला आलेल्या म्हणजे काही भाज्या असतात ना आपण असंच आणून ठेवतो, त्याच्यामुळे मोजक्याच भाज्या आणते मी. आणताना खूप कमी भाज्या आणत असते मी. तर भाज्या वगैरे हे केल्या मी, व्यवस्थित ठेवल्या. त्याच्यानंतर यांचा अभ्यास, संध्याकाळीचा जो अभ्यास असतो सकाळचा आणि संध्याकाळचा, तो खूप महत्त्वपूर्ण असतो, म्हणून ते घ्यायला लावते. त्याच्यानंतर त्यांनाच मी हे सगळं जेवढं त्यांनी पांगवलेलं असतं ना त्यांनाच व्यवस्थित लावायला लावते, म्हणून त्यांना तेवढी सवय होते काम करण्याची. जेवढं त्यांनी पांगवलं आहे ते त्यांना व्यवस्थित करायला लावते मी नेहमी. तर आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बघा, जशा प्रकारे आपण सवय लावतो ना तसं मुलं नक्कीच करता. त्यांना थोडंफार कामही सांगितले पाहिजे, काही गोष्टी त्यांना स्वतः आपण हे सगळं विस्कटलं आहे तर आपणच व्यवस्थित करायचं हेही त्यांना कळायला पाहिजे. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.